क्षणी वाटे कुणी आपुला हे वेड जे स्वप्नातुनी जपलं दिसताना लपत हसताना रुसत सरल्यावर उरत प्रेम हे ओ विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे आभाळ हे दाटे मनी कसलं हे वेड जे स्वप्नातुनी जपलं स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र चाहुल सुखाचे प्रेम हे विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे प्रेम हे प्रेम हे प्रेम हे गुरुजी इतके दिवस झाले पण शंतनूचं लग्न का जमत नाहीये? माझ्याकडे ना एका मुलीचा फोटो आहे तो तुम्ही हा बघा तो तुम्ही त्याला दाखवा ही त्याला नक्की आवडेल. का लग्न करायचं माझ्याशी? तुम्ही आवडला मला. काय म्हणाले ते? सायली, अगं तू त्यांना पसंत पडलीयस. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरी फोन करायची? अगं नाही, मी खरंच तुझ्या घरी फोन नाही केला. मला शंतनूशी एकांतात बोलायचं. काय झालं? नकार दे या लग्नाला. तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी? अरे थांबा 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 बस 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 किती वाजवाल जा कॉफी ब्रेक घेऊन या. चल कॉफी प्यायला जाऊया. हो जाऊया चल. गेली नाहीस कॉफी प्यायला? मी बघतोय काही दिवस तुझा मूड का खराब आहे एवढं? काही नाही. एक सांगू तुला, तू ना नीरजकडनं अपेक्षा नको ठेवशीस. तू बघतेस ना, तू राधिकात किती गुंतलाय आणि अशा माणसावर प्रेम करून काय उपयोग ज्याला आपल्या प्रेमाची किंमतच नाही. प्रेम एकदाच होतं रे, सारखं सारखं थोडी होतं. सिरियसली काय तू ओल्ड फिल्म सारखं डायलॉग मार. असं काही नसतं. एखादा चांगला मुलगा मिळाला ना तुला की तू नीरजला काही दिवसातच विसरशील. ए तुला माहितीये घरचे लग्न लावतात माझं. काय? मग तू घरच्यांना सांगितलं नाहीस नीरज बद्दल? सांगितलं. हे देखील सांगितलं की त्याचा अजून एका मुलीवर प्रेम. काय म्हणाले मग घरचे? ते काय करणार आहेत? त्यांनी डायरेक्ट मुलगाच शोधला मला लग्नासाठी. बाय द वे
कोण आहे हा लकी चाम? करा करा, गिटारची प्रॅक्टिस करा. लग्न होणार बाबा आता. गप्प बस रे तू. शंतनू, शंतनू, मी काय विचारतोय सांगशील का तू काय झालंय ते? शंतनू, अरे काय विचारतोय मी, बोल ना. शांतनू, अरे बोल ना बाळा काहीतरी. माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाहीये. म्हणजे इतका मोठा निर्णय तू आम्हाला काही न सांगता घेतलास? अरे निदान आम्हाला विचारायचंच तरी. हो ना, आणि ते असं एका क्षणात घेतलंस? मी तुम्हाला न सांगता हा निर्णय घेतला त्याबद्दल सॉरी. शंतनू, आम्हाला तुझ्याकडून सॉरी नकोय. आम्हाला त्यामागचं काय ते खरं कारण हवंय. शंतनू, नेमकं काय घडलंय सांगशील? मी तुला कालपासून विचारतोय काय घडलंय. हे बघ बाळा, तुला ती मुलगी आवडली होती ना, मग ठीक आहे, तुला नाही सांगायचं ना, नको सांगूस. आम्ही अजिबात आग्रह करणार नाही तुला. पण हे लक्षात ठेव, तू जर सांगितलंस तर तुला मोकळं वाटेल, हलकं वाटेल. आणि जर मनात ठेवलंस ना तर खूप त्रास होईल रे. हे बघ, ती मुलगी तुला काही बोलली का? ना मी तसं असेल तर मी बोलते तिच्याशी. प्लीज, तुम्ही कोणीच तिच्याशी काहीही बोलू नका. कारण नको का कळायला शंतनू? असं काय करतोस बाळा? योग्य वेळ आली ना की मी सांगेन तुम्हाला काय. हे बघ शंतनू, मी जरा. अरे शंतनू, अरे तू आता कुठे चाललायस? शंतनू, आता कुठे गेला असेल हा? थोडा वेळ एकटा बसेल, मन शांत होईल त्याचं. आपण घेऊन सांगेल तो आपल्याला. काय फॉलो करतोस मला? इकडे काय करतोस? काय चाललंय तुझं? फॉलो करतोस मला? मला तुझ्याशी जरा बोलायचंय. हे बघ, आत्ता आपल्यात बोलण्यासारखं काही एक उरलेलं नाहीये बरं का? नाही म्हणजे तुझ्या बाजूने बोलण्यासारखं काही उरलेलं नसलं तरी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मला. ना तुझ्या प्रश्नांना अर्थ आहे ना माझ्या उत्तरांना. त्यामुळे तू तुझा वेळ वाया घालवतोस. पुढे जाऊन आयुष्य वाया घालवण्यापेक्षा आता थोडा वेळ वाया घालवला तर काय वाईट आहे? बाय द वे थँक्स. काल म्हणायचं राहून गेलं ना. कशाबद्दल? तू लग्नाला नकार दिलास ना, त्याबद्दल. थँक्यू सो मच. पण थँक्स म्हणण्यापेक्षा माझ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस तर मला जास्त आवडेल. माझ्याकडे तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये. काय सांगू तुला? मला फक्त एवढंच सांग की लग्नासाठी मी नाही म्हणावं असं मला का सांगितलंस? काय चूक होती माझी? या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत. कधी वाटे मन का हरवते,
आसू लपवून का मिरवते प्रेम की यातना नवे नाते रोज गोड भेटी आता सजानाव येता ओटी प्रेम की यातना आजूबाजू मोठी कुंपणे नको मरणाला झुंपणे हे प्रेम की यातना हे प्रेम की यातना आठवती सारे राग रुसवे नाही खरे काही भास फसवे प्रेम की यातना हे प्रेम की यातना काय प्रॉब्लेम काय तुझा? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? सारखा सारखा समोर येतोयस तू? हे बघ, माझ्याकडे तुझ्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं नाहीयेत. काय झालं साली? कोण आहे हा? त्रास देतो तुला? अरे कोण आहेस तू? बोल ना, कोण आहेस? नाही नाही, तुम्ही समजता तसं काही नाहीये. बोल ना, कोण आहे? अरे शाळा झालास? बोल ना. पोलिसातच द्यायला. पोलिसात कशाला? मीच बघतो याला. एक मिनिट, तू इथून जा आता प्लीज. नाही, मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. हे बघ, मी उद्या तुला प्रश्नांची उत्तरं देते, तू आता जा इथून प्लीज. आर यू ओके? या, आय एम फाईन. चला रिहर्सलला जाऊया. वाह, छान. बऱ्याच दिवसाने तुमचं दर्शन झालं, मन अगदी आमचं भरून पावलं. सर, ते ऍक्च्युली नाही, तुम्ही काय बोलूच नका हो. चूक तुमची नाहीये, चूक आमचीच आहे. तुमच्याकडून वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्यात ना, चूक आमचीच. नाही सर, तसं नाहीये. तसं नाहीये? अच्छा, मग कसं आहे बरं? नाही, मी ऍक्च्युली तुम्हाला फोन करून सांगणार होतो. मग सांगायचं ना. अहो, त्याच्यासाठी तर मी ऑफिस मध्ये यायचो, तुमचा फोन कधी येतो बघायला. इथे येऊन बसायचो. सर, ऍक्च्युली काय झालं ना. बस, भरपूर कामं पेंडिंग आहेत. ठीक आहे? हा, एक मिनिट. ही शेवटची वेळ, यापुढे माफी मिळणार नाही. त्यामुळे जरा लक्ष देऊन काम करा, कळलं? ठीक आहे? हो, आप आए, बहार आई. शोनतोनू, अरे काय आहेस कुठे? किती दिवस गायब आहेस? काय नाही रे, जरा वेगळेच इश्यूज होते. वेगळे इश्यू? तू काय लग्न बिग्न करून आला काय? लग्न नाही रे, मला नाही वाटत माझ्या नशिबात लग्न वगैरे. नशीब काय बाबा, काय झालंय काय एवढं? लग्न मोडलं माझं. काय सांगतोस? अरे
का? म्हणजे फायनली मुलीने नकार दिला? दिन्या, मी नकार दिला लग्नाला. काय? अरे तुझं काय डोकं फिरलंय का? अरे एवढी चांगली मुलगी स्वतःहून आयुष्यात आली आणि तिला तू नकार दिलास. सांगेन, नंतर सांगेन तुला. चल ते सगळं ठीक आहे, पण इतके दिवस कुठे गायब होतास? खरं सांगू, विचार करायची शक्तीच गमावून बसलो तर. कमाल करते हो सरजी. मित्र म्हणतोस ना, आणि हे असं. आय एम रिअली सॉरी. मी तुला सांगितलं नाही, पण मला खरंच काही सुचत नव्हतं. चल ठीक आहे, छोड. पण नेमकं कारण सांगशील? मी म्हणलं ना, नंतर सांगतो वेळ आल्या. कधी सांगतो? म्हणलं ना सांगतो, सांगणार. ओए, एक गोष्ट लक्षात ठेव, ये किस्से सभी को सुनाते नहीं है, मगर दोस्तों से छुपाते नहीं है. मित्रा, मी काही लपवणार नाहीये तुझ्यापासून. फक्त मी आत्ता सांगू शकत नाही. तू सांग किंवा नको सांगूस रे, मला आज नाही उद्या कळेलच. पण जेवढं मी तुला ओळखतो त्यावरून मी सांगू शकतो की हे लग्न तू मोडलेलं नाहीयेस. काहीतरी मेजर राडा आहे बॉस. आता यात कसला राडा आहे? सोड रे, कधी नव्हे ते कुणा मुलीच्या स्वतःहून प्रेमात पडलास आणि तू तिला नकार देणार. माझा नाही विश्वास बसत यावर. ही जेंडी ना दुसऱ्या कोणाला तरी लावतो. हॅलो, कुठे आहेस? मी ऑफिसला. मी आत्ताच्या आत्ता तुला लोकेशन पाठवते, तिथे येऊन मला भेट. बाय. अगं पण मी. बाय बाय बाय. काय रे, काय झालं? मेजर राडा आहे. प्रेमात पडलास माझ्या? काय म्हटलं ते ऐकलं नाहीस? प्रेमात पडलास का माझ्या? हो. जगू नाही शकणार माझ्याशिवाय? आणि समजा मी लग्नाला नकार दिला तर? तर मी असंच राहीन. मी कधीच लग्न नाही करणार आयुष्यात. ए, हे फिल्मी डायलॉग होत आहेत. फिल्म ही असं नाही आहे ग. तुला खरं सांगू का, माझ्या आयुष्यात आतापर्यंत एकही मुलगी नाही आली. नाही म्हणजे मी पहिल्यापासून असं ठरवलं होतं की माझ्या आयुष्यात जी मुलगी येईल तिच्यावर मी प्रेम करेन, तिच्याशीच मी लग्न करेन, असं ठरवलं होतं मी. हल्लीच्या मुलांसारखा नाहीये माझा स्वभाव, वेगळा आहे. आजकालची मुलं कपडे बदलावे तसे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बदलतात. मी तसं नाही. हे तू मला का सांगतोस? हे बघ, तुझ्या अशा बोलण्याने इम्प्रेस वगैरे होणार नाही. मी नाही सायली, हे बघ, तुला इम्प्रेस वगैरे करण्यासाठी नाही बोलत आहे मी. हे सगळं तुझा काही गैरसमज होऊ नये म्हणून सांगतोय. माझं एका मुलावर प्रेम आहे असं जर मी तुला सांगितलं तरीही लग्न करशील माझ्याशी? बोल ना, गप्प का बसलास? मला कळत नाहीये की तू मला टाळण्यासाठी हे असं खोटं बोलतेस की खरंच? हे बघ, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. सांग, तरीही लग्न करशील माझ्याशी? हा, हे बघ, तू जर का मत विचारत असेल ना माझं, तर हो करेन. पण जर तुझी इच्छा नसेल लग्न करायची तर मग? तू या पृथ्वीवरच जन्म घेतलास ना रे, की आकाशातून पडलायस? म्हणजे राग कसं येत नाही तुला? तुझं कोणावर तरी प्रेम आहे, त्याचा मला राग कशाला यायला हवा?
प्रेम खूप चांगली गोष्ट असते. ठीक आहे, तुझं हे रूप किती खरं आहे किती खोटं आहे हे कळेलच काही दिवसात. दोन 2014, 2015 आणि 2016चा ग्राफ आपल्या समोर आहे. आणि आपण जर बघत असू तर वेब डेव्हलपमेंटवर आपण बराच खर्च केलेला आहे. पण सर त्याचा जो इफेक्ट आहे ना तो आपल्याला प्रॉफिटमध्ये रिफ्लेक्ट होताना दिसतोय. त्यामुळे त्याचं हा तर मी कुठे होतो? वेब डेव्हलपमेंटवर जो खर्च केलेला आहे त्याचा आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतंय प्रॉफिटमध्ये. आणि त्यामुळे आपला ग्राफ आहे तो चढताय. त्यामुळे आपल्याला टेन्शन घ्यायचं काही. हा तर या सर्कलमध्ये आपल्याला इथे दिसतंय की प्रत्येक व्हॅल्यू इथे लिहिलेली आहे. आणि त्या व्हॅल्यू मुळे आपल्याला कळतंय की ह्या घ्या घ्या तो घ्या, त्याशिवाय शांत नाही होणार तो. घ्या. हॅलो, पुढच्या अर्ध्या तासात तू कॅफेमध्ये भेटायला ये मला. अगं पण मी एका महत्वाच्या 30 मिनिट्स. हॅलो बाय. आत्ता येईल याची मजा. बघते काय करतो हा. सर मला जरा अर्जंट काम आहे त्यामुळे पुढचं उरलेलं प्रेझेंटेशन दिनेश करेल. मी पाच मिनिट. हॅलो. हा हॅलो, मी पोचलो. कुठे? कुठे म्हणजे कॅफेमध्ये. अच्छा, व्हेरी गुड. व्हेरी गुड. पण तू कुठेस? मी का काय? अगं तू मला बोलावलंस ना इथे अर्ध्या तासात ये असं म्हणून. मी घरी पोचले. का? अगं मी आलोय इथे. मी तुला अर्ध्या तासात भेटायला बोलवलं होतं. 45 मिनिटांनी आलायस तू. 15 मिनिटं लेट. अगं सॉरी, म्हणजे काय ना ऑफिसमध्ये फार महत्वाचं प्रेझेंटेशन होतं. 15 मिनिटं. आणि नंतर ट्रॅफिकही लागला. अगं डोंट गिव्ह मी एक्सक्युजेस नाव. ज्याला माझ्या वेळेची किंमत नाहीये ना त्याला माझी काय किंमत असणार आहे. सो बाय बाय.
हॅलो. हॅलो. हा काय ग, काय झालं? मला व्हॅनिला आईस्क्रीम खायचंय. काय? आत्ता? आत्ताच्या आत्ता. सायली अगं रात्रीचे 3 वाजलेत. आत्ता कुठलं दुकान उघडं मिळणार आहे? मला काय माहिती नाही हा, मला आत्ताच्या आत्ता हवंय ते. सायली अगं. हॅलो. अरे काय चाललंय? कुणाचाच कामात लक्ष नाहीये. वेबसाईट 2 दिवसापासून बंद आहे. काय करता काय तुम्ही लोक? हा कशाला येता, कशाला ऑफिस मध्ये झोपा काढायला? गुप्ते, मोबाईलकडे लक्ष की माझ्याकडे? तुमच्याकडेच आहे सर. 2 दिवस. 2 दिवसात सगळ्यांचा मंथली रिपोर्ट मला पाहिजे. 2 दिवस ते 8 मला शिकवायचं नाही. 2 दिवस म्हणजे 2 दिवस. बघताय कंपनीची काय हालत आहे? हा ते मान नका हलव, काम करा, हात हलवा. काय यार, तुझ्या ऑफिसची माणसं काहीच कळवत नाही कुठेस तू. आणि तुला कळत नाही किती वेळची खाली मी वाट बघते ते. आणि तुला साधा मेसेजचा रिप्लाय देता येत नाही. इतक्या कोणत्या महत्वाच्या कामात बिझी आहेस तू? वाह 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 सायली वाह. हो ना, चल सटक. ए, तू काय कोणाशी फायटिंग वगैरे करून आलास का? तसंच समज. हे बघ. हे काय? अगं तुझ्या आवडत्या मूवीची तिकीट्स मिळवली मी. कसं काय? मी सगळे ऑनलाईन चेक केले, सगळे शो हाऊसफुल होते. एक्झॅक्टली. सेटिंग करून मिळवली. सेटिंग? नाही म्हणजे थोडेसे जास्ती पैसे दिले आणि मिळवली. बरं चल, आपल्याला अर्ध्या तासात तिथे पोहोचायचं. चल 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 लवकर. माझा मूड नाही. काय? अगं
असं काय करतेस? तूच म्हणालीस ना की तुला ती मूवी आजच बघायची म्हणून म्हणून मी तिकीट्स आणले. हे बघ, तुला जायचं तर जा, मला नाही बघायची मूवी. ओके. तू थोडा क्रॅक आहेस का? काय झालं? अरे मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तू कशी काय ऐकतोयस? एवढा त्रास देते मी तुला, तुला कळत नाही? माझा राग नाही येत तुला? हे बघ, तू समजतोयस ना तशी नाही आहे मी. आयुष्यभर छळ करेन तुझा, त्रास देईन मी तुला खूप. चालेल मला. खर तर हल्ली तू आता जो मला त्रास देतेस ना ते आवडतंय मला. सुलभा, जरा पाणी दे ना, यातलं पाणी संपलंय. आज उशीर झाला बराच. शंतनू नाही आला? आई, पप्पा. अरे हा? काय काय म्हणजे नवीन डील क्रॅक झालंय का? एवढा खुश का दिसतोस? हा? नाही नाही, असं काय झालं नाही, वेगळंच काहीतरी झालं. वेगळीच गोष्ट घडली आहे? अरे कुठली? सांग ना, काय झालंय? का खुश आहेस? माझा निर्णय पक्का झाला. निर्णय पक्का झालाय? कसला? मी ठरवलंय त्याच मुलीशी लग्न करायचं, सायलीशीच लग्न करायचं असं ठरवलंय. काय? तुला कळते तू काय बोलतोयस ते? येस. तुझी तब्येत बरी आहे ना? नाही म्हणजे त्यांच्या घरासमोर तूच तिला नकार दिलायस हे विसरलास? आणि विसरला जरी असलास ना तरी स्वतःच्या शब्दांवर ठाम राहा. अरे नकार हा शेवटी नकारच असतो. सगळं लक्षात आहे माझ्या मी काय बोललोय ते, पण तरी सुद्धा माझा निर्णय बदललाय. मला सायलीशीच लग्न करायचं आहे. हा म्हणजे त्यासाठी तिच्या घरच्यांसमोर माफी वगैरे मागायला लागली तरी चालेल. शंतनू, अरे तू लाख माफी मागशील पण तिने तिच्या घरच्यांनी तुला माफ करायला हवं ना? आधी बोलायला तर हवं ना. ती ऐकेल की नाही मला माहित नाही, पण प्रयत्न करणं माझं काम आहे आणि तो मी करणार आहे. येस. वेड आहे का हा? खेळ आहे का लग्न म्हणजे? शांत राहा, बघूया आपण आता काय ते. काय ग, झोपलीस की काय? काय करतेस काय? नाही ग, हो ना. अगं काही नाही, सोशल मीडियावर ना कोणीतरी माझ्याशी चॅटिंग करतोय. आता त्या मेल्याने मराठीत करायला पाहिजे की नाही, तो इंग्लिश मध्ये करत होता. जरा सांग त्याला काय म्हणायचं बघ. अगं त्याच्या 12वीचा निकाल लागलाय आणि तू पास झालाय. काय ग, मला वाटलं माझ्यावर लाईन मारतो का काय. आजी तू पण ना. आता पुढे काय? कशाबद्दल? आयुष्याबद्दल. आयुष्याबद्दल नॉट सो स्पेशल, पण यावेळेस आमच्या बँडला ना खूप शोज मिळाले. सीझन आहे ना आता, त्यामुळे भरपूर कमाई करणार आहोत आम्ही. येस. पैशांची का माणसांची? म्हणजे पैसे कमावता येतात, गमावता सुद्धा येतात, पण माणसं मात्र जिंकावीच लागतात. आजी हे कोड लँग्वेज मध्ये नको ना बोलू, मला समजेल असं बोल ना. आता काय, एक चांगला जावई मिळत होता, तो सुद्धा तू गमावलास. काय हे बघ, त्याने नकार दिला तर माझी काय चूक होती? मी काय करणार त्यात?
मला सांगतेस? अगं तो नकार त्याचा नाही, तुझा होता. तुझ्या मनातला नकार त्याच्या तोंडून बाहेर आला. मग आता काय? एक सांगू, लग्न म्हणजे सोशल मीडियावरची फ्रेंड रिक्वेस्ट नाहीये. ते काय नाकारता येते, स्वीकारता येते, अगदी ब्लॉक सुद्धा करता येते. हे एकमेव नातं आता असं उरलंय की जे व्हर्च्युअल जगापासून लांब आहे. त्या नात्यात प्रत्यक्ष तो आणि ती सोबत असतात. अगं या नात्याला वायफायची गरज पडत नाही, म्हणूनच तर ते शाश्वत आहे. आपण कोणावर प्रेम करतो हे महत्वाचं नाही, आपल्यावर कोण प्रेम करतो हे जास्त महत्वाचं असतं. कळलं? मला फक्त एवढंच सांग की लग्नासाठी मी नाही म्हणावं असं मला का सांगितलंस? काय चूक होती माझी? या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत. मला व्हॅनिला आईस्क्रीम खायचंय. सायली अगं रात्रीचे 3 वाजले. मला काय माहिती नाही हा, मला आत्ताच्या आत्ता हवंय ते. रंग है नवे नवे, दुनिया है नई नई, मॉर्निंग्स आर जस्ट मैजिकल, शामें भी है सुरमई, दिल में जैसे तितलियों के सैकड़ों है पर लगे, हंसते हंसते ख्वाब से जैसे कोई जगे, कांच जाए बांधने तरी कुठे दिसे न दूर. This is not only a crush, I guess it's something more. ख्वाबों में भी ख्यालों में भी एकटी असे नवी. प्रेमात पडलास का माझ्या? हो. जगू नाही शकणार माझ्याशिवाय? आणि समजा मी लग्नाला नकार दिला तर मी असंच राहीन. मी कधीच लग्न नाही करणार आयुष्यात. आपण कोणावर प्रेम करतो हे महत्वाचं नाही, आपल्यावर कोण प्रेम करतो हे जास्त महत्वाचं असतं. कळलं? सायली, सायली, I love you, सायली. I really love you.
थांब शंतनू. ह्याला ओळखतोस? हा नीरज, आमच्या ग्रुपचा मेन हिरो. याच्या प्रेमात होता आणि हा दुसरीच्या. ती याला सोडून गेली ना, म्हणून याने आज मला प्रपोज केलं. तुला माहितीये किती दिवसांपासून मी या दिवसाची वाट पाहत होते. बघ ना, ती इच्छा सुद्धा पूर्ण झालीये माझी. पण आनंद नाही होत रे. खूप खूप अस्वस्थ झाल्यासारखं झालं. आय नो तुला खूप राग येत असेल ना माझा. नाही, मनात जर राग असेल तर प्रेम कसं करणार? तुझा फोटो बघितला होता ना पहिल्यांदा, तेव्हा मला जे वाटलं होतं ना तुझ्याबद्दल, ते आजही वाटतंय आणि आयुष्यभर वाटत राहील. आय थिंक तुझ्यासाठी नीरज योग्य आहे. पण एक लक्षात ठेव, मी तुझ्यावर असंच प्रेम करत राहणार आयुष्यभर. एकतर्फी का होईना. Will you marry me?